अतिशय गंभीर घटना बोरिवली कोर्टाच्या गेट नंबर 2च्या बाहेर आपले ॲडव्होकेट प्रदीप मिश्रा आणि रोहित सिंग या 2 वकिलांना बोरिवली पोलीस स्टेशन येथील कॉन्स्टेबलने स्वप्नील पवार यांनी रिक्षाचं काय समोर त्यांची बाईक होती, तो रिक्षा पुढे जाण्यासाठी रिक्षा चालकाने त्यांना अर्वाच्य भाषेचा उपयोग केला. त्यामुळे ते म्हणजे पुढे रिक्षा पार कर, आम्ही 15 मिनिटांनी उशीर आहोत. त्यावेळेला बोरिवली पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल स्वप्नील पवार आले तिथे आणि आपल्या वकिलाला बोलले की वकिलांच्या गाडीत खूप चरबी असते आणि तुमची चरबी उतरवायला पाहिजे अशा भाषेत बोलून त्यानंतर डायरेक्ट वकिलाच्या तोंडावर डोळ्यावर त्यांच्या फायटी मारल्या. त्यानंतर जो चालक होता त्यानेसुद्धा आपल्या वकिलावर कुठल्या तरी वस्तूने हातावर मारल्यामुळे त्याचा हा फ्रॅक्चर झाला. आणि की गिऱ्हाईक व्यक्ती होता त्याने पाठीमध्ये बुक्के मारले आणि तात्काळ जेव्हा तो रोहितची वाट बघत असता रोहित आला आणि रोहितने पण तिथे आल्यानंतर हा प्रकार पाहता सोडण्याचा प्रयत्न केला होता. ते ह्या 3 लोकांनी स्वप्नील पवार आणि रिक्षा चालक आणि गिऱ्हाईक व्यक्ती या लोकांनी त्या दोघांनाही मारझोड केलेली आहे. आणि ह्या घटनेची आम्ही दखल घेण्यासाठी FIR घेण्यासाठी रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 4:30पर्यंत नुसती आमची स्टेटमेंटच घेण्यात आली आणि अंततः स्टेटमेंट घेऊन आम्हाला एक लेटर देण्यात आलं. त्या लेटरच्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही चौकशी करून गुन्हा दाखल करू. याचा अर्थ पोलीस प्रशासन आपल्या पोलिसाला म्हणजे आपल्या कॉन्स्टेबलला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे सर्व यातून दिसून. पण हा झालेला अन्याय आमचा बोरिवली ॲडव्होकेट बारुशन आमच्या वकिलावर झालेला अन्याय कदापि सहन करणार नाही. या अनुषंगाने उद्या आम्ही सकाळी 11 वाजल्यापासून पेन डाऊन करणार आहोत असं मी तुम्हाला जाहीर सांगतो. आणि त्यामुळे मला सर्व वकील बांधवाची आणि सगळ्या फेडरेशनची उद्या हे पेन डाऊनसाठी आपल्या नक्कीच गरज भासेल. तेव्हा मी बोरिवली पोलीस स्टेशनचा आम्ही निषेध करतो आणि उद्या सकाळी बरोबर 11 वाजल्यापासून बेमुदत आपण पेन डाऊन करणार आहोत. बोरिवली ॲडव्होकेट बारुशन विजय असो. वकील एकता जिंदाबाद.